जय महाराष्ट्र। मी मनोज भोयर। दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे। केंद्र सरकार चिंतेत आहे। दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सातत्याने बैठका सुद्धा होत आहेत। महाराष्ट्रात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या ही घटत असली तरी देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अजूनही नंबर 1 आहे। दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राज्यात पाहायला मिळाली, खास करून मुंबई, पुणे, ठाणे आणि औरंगाबाद या मोठ्या शहरांमध्ये। त्यामुळे चिंता कोरोनाच्या संदर्भातली अजूनही संपलेली नाही। राज्य सरकारने आधीच आवाहन केलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फटाके फोडताना खूप काळजी लोकांनी घेतली। मुंबईमध्ये 15 वर्षातलं सर्वात कमी निचांकी प्रदूषण नोंदवलं गेलंय, त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे। पण पर्यटन स्थळ राज्य सरकारने खुली करण्यास अनेक ठिकाणी परवानगी दिली आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी सुद्धा त्या ठिकाणी ओसंडून वाहते आहे। त्यामुळे कोरोनाचा धोका या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे जय महाराष्ट्राचं हे टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन आहे की कुठल्याही पर्यटन स्थळी जाताना काळजी घ्या, मास्कचा वापर करा, हात अजूनही सॅनिटायझर आणि साबणाने नीट धुवायचे आहेत। कोरोनाचा धोका अजूनही कमी झाला नाही, कारण विदेशामध्ये हा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज आहे। पाहूया कोरोनाच्या महत्त्वाच्या बातम्या आणि त्याच्या हेडलाईन्स। महाराष्ट्र आणि दिल्ली कोरोनाच्या टार्गेटवर। महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण, नवी दिल्ली दर तासाला 4 कोरोना बळी। मुंबईत 15 वर्षातल्या निचांकी ध्वनी प्रदूषणाची नोंद। मुंबई महापालिकेच्या फटाके बंदी निर्णयामुळे कमी प्रदूषण। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घेतली काळजी। बाळासाहेब ठाकरेंचा आज 8वा स्मृतिदिन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचा स्मृतिदिन साधेपणानं, स्मृतीस्थळावर न येता घरातूनच अभिवादन करण्याचं शिवसेना पक्षप्रमुखांचं शिवसैनिकांना आदेश। अनलॉक 6 नंतर राज्यात पर्यटनाला सुरुवात। पर्यटन बंदी उठवल्यानंतर अलिबाग मधले समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। दिवाळी चीनचं निघालं दिवाळं। देशवासियांनी टाकला चीनी सामानावर बहिष्कार। फक्त दिवाळीत चीनला 40,000 कोटींचा फटका। टार्गेट कोरोनामध्ये बीडहून कोविड योद्धा दीपक नागरगोजे। शांतिवन संस्थेच्या माध्यमातून काम। पत्नी कावेरी सुद्धा झाली 300 लेकरांची माय। वंचित मुलींच्या वसतिगृहासाठी मदतीची गरज। प्रकल्पाला समाजाच्या आर्थिक सहकार्याची गरज। पाहुयात कोरोनाच्या सुपरफास्ट बातम्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत मुंबईत 15 वर्षातल्या निचांकी ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली। मुंबईत शनिवारी सर्वात कमी ध्वनी प्रदूषण। मुंबई महापालिकेच्या फटाके बंदी निर्णयामुळे कमी प्रदूषण। आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांची माहिती। हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने फटाक्यावर बंदी आणल्यामुळे ही निचांकी नोंद झाली आहे। आतापर्यंत देशात 1.3 लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत। दिल्लीत या महिन्यात दर तासाला 4 लोकांचा मृत्यू। गेल्या 24 तासात दिल्लीत 99 लोकांचा मृत्यू झाला। हे प्रमाण महाराष्ट्रापेक्षाही जास्त आहे। कोरोना महामारीमधून हळूहळू आयुष्य परत रुळावर सुरू असताना आणि ते आणलं जात असतानाचा प्रयत्न केला जात असताना आतापर्यंत एकूण 88,74,000 लोकांना भारतात कोरोनाची लागण झाली आहे। आतापर्यंत देशात 1.3 लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत। दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यात आज कोरोना सर्वाधिक प्रभावित राज्य। गेल्या 24 तासात दिल्लीत 99 लोकांचा मृत्यू झालाय। हे प्रमाण महाराष्ट्रापेक्षाही जास्त आहे। दिल्लीत या महिन्यात दर तासाला 4 लोकांचा मृत्यू होत आहे। नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत 1100हून अधिक लोक दिल्लीत कोरोनामुळे आपले प्राण गमावले। देशात 24 तासात 40,791 जणांनी कोरोनावर मात केली। 29,164 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 449 रुग्णांचा मृत्यू झाला।
कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। मागील 24 तासांमध्ये 40,791 जणांनी कोरोनावर मात केली आहे। आतापर्यंत देशात एकूण 82,90,371 जण कोरोनामुक्त झाले। याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 88,74,000 इतकी झाली आहे। वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने युटर्न घेतलाय। राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही। मीटर रिडिंग प्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं वक्तव्य ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे। महावितरण एकूण 70,000 कोटींच्या तोट्यात आहे। आम्ही आता कर्ज काढू शकत नाही। महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे। याचे संतप्त पडसाद राज्यात पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांनी आणि सामान्य माणसांनी याचा जोरदार विरोध केला आहे। कोरोनाच्या काळात सर्वांचेच कंबरडे मोडले असताना राज्य सरकारचा हा निर्णय लोकांच्या विरोधात जाणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज 8वा स्मृतिदिन आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब अभिवादन केलं गेलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्मृतीस्थळावर न येता घरातूनच अभिवादन करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं। त्यामुळे शिवसैनिकांनी आज स्मृतीस्थळावर गर्दी केली नाही। मोजक्या नेत्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं। मराठवाड्यात 9,000 सक्रिय रुग्ण आहेत। मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होत असलेली घट ही दिलासाजनक बाब आहे। मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होत असलेली घट ही दिलासाजनक बाब ठरत आहे। आतापर्यंत विभागात बाधितांची संख्या 1.25 लाखावर गेली असली तरी विभागाच्या जिल्ह्यात सध्या केवळ 9,220 रुग्णांवर उपचार सुरू आहे। सध्या सर्वाधिक 2,221 रुग्णांवर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहे। नागपुरात 1 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत 20 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। ऐन कोरोना काळात 12 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केलीच गेली नाही। मार्च ते जुलै या टाळेबंदीच्या काळात 12 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या झाल्या। कोरोनामुळे सर्व प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे। चौकशी प्रलंबित असल्यानं आर्थिक मदत नाही। माहितीच्या अधिकारातून हा तपशील पुढे आला आहे। दिवाळीनंतर 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। मात्र 11वी प्रवेशाचे भिजत घोंगडे अजून काय? राज्यभरात अद्याप सुमारे 7 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असून शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गांतर्गत झालेले प्रवेश संरक्षित कसे करायचे हा प्रश्न आहे। हा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला भक्तांची गर्दी वाढू लागली। या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बुधवारपासून दररोज 2,000 भाविकांनाच फक्त दर्शनाची परवानगी दिली जात असल्याचा निर्णय घोषित केला। मंदिर प्रशासनाने ही माहिती पण दिली। मात्र दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन दर्शन बुकिंगच करावं लागणार असून इतर आरोग्यविषयक नियमांची अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे गेली 7 महिने पर्यटकांविना समुद्र किनारे ओस पडले होते। सध्या शासनानं अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे। पुन्हा एकदा पर्यटकांनी रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर हजेरी लावण्यास सुरुवात केली। अनेक पर्यटकांनी कोरोनाची भीती दूर करत दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी समुद्र किनाऱ्यांची निवड केली। त्यामुळे रायगडातील सर्वच किनारे आता गर्दीनं फुलून गेल्याचं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कोरोनामुळे ओस पडलेला चांदोलीचा परिसर पर्यटकांमुळे गजबजू लागला। चांदोली परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पुढे 5 गणी पठार ही येथील प्रमुख पर्यटन स्थळ आहे। चांदोली धरण पाहण्यासाठी मोफत परवाना दिला जातो, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नाममात्र शुल्क आकारून प्रवेश होतो।
नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली। कुलकर्णींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। महापौरांची प्रकृती आता स्थिर आहे। दिवाळीत चीनला 40,000 कोटींचा फटका बसला। पंतप्रधान मोदींच्या व्होकल फॉर लोकल अभियानाचा चीनला मोठा आर्थिक फटका। देशवासियांचा चीनी सामानावर मोठ्या प्रमाणात बहिष्कार। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संस्थेनं ही माहिती दिली। चीनच्या कुरबुरी भारताविरुद्ध सुरूच असल्यामुळे नागरिकांनी व्होकल फॉर लोकलला प्रतिसाद दिला। दिवाळीच्या दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणात चीनी सामानांची वस्तू खरेदी होते, ती सुद्धा थांबली। जागतिक आरोग्य संघटनेचं लशीबाबत अत्यंत वेगळं विधान। कोरोना संसर्गाला अटकाव करणाऱ्या लशीबाबत चांगल्या बातम्या समोर येत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं लशीबाबत इशारा दिला। कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोणीही लस विकसित केली असली तरी कोरोना महासाथीच्या आजाराचा खात्मा करू शकत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांनी म्हटलंय। जगात कोणीही लस विकसित केली तरी फक्त लशीच्या जोरावर कोरोना महासाथीच्या आजारावर मात करता येणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेतल्या फार्मा कंपनीनं लशीच्या संदर्भात एक मोठा दावा केलाय। फार्मा कंपनी मॉडर्नानं आपली लस 94.5% प्रभावी असल्याचं जाहीर केले। लस चाचणीच्या प्राथमिक निष्कर्षानंतर कंपनीनं हा दावा केलाय। मॉडर्नाची लस ही कोरोना गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला। इतकंच नव्हे तर जगभरातील विविध वंशांच्या नागरिकांवर ही लस प्रभावी असल्याचंही कंपनीनं म्हटलंय। मॉडर्नानं जवळपास 30,000 स्वयंसेवकावर लस चाचणी केली, त्यानंतर आलेल्या चाचणीच्या निष्कर्षातून लस प्रभावी असल्याचं म्हटलं आहे। याच फार्मा कंपनीच्या लशीबाबत वेगवेगळे निष्कर्ष पुढे आलेले आहेत। अमेरिकन फार्मा कंपनी फायझर विकसित करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष पुढे आले। फायझर विकसित करत असलेली लस 90% अधिक प्रभावी असल्याचं पुढे आलंय। फायझर कंपनी ही कोरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेक सोबत संयुक्तरित्या विकसित करत आहे। ही कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करत असल्याचा दावा करण्यात आला। लशीच्या संदर्भात रशियाचा मोठा दावा जगातली ही पहिली लस असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। रशियानं स्पुटनिक व्ही लस कोरोनावर 92% प्रभावी असल्याचं म्हटलंय। फायझरनं आपल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केल्यानंतर 2 दिवसानंतर रशियानं आपली लस 92% प्रभावी असल्याची माहिती दिली। भारतातही रशियन लशीची मानवी चाचणी सुरू होणार आहे। डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या वतीनं ही चाचणी झाली। वेळ झाली आहे टार्गेट कोरोनामध्ये एका छोट्या ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत बीडचे कोविड योद्धा दीपक नागरगोजे यांची खास मुलाखत। टार्गेट कोरोनामध्ये कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम टार्गेट कोरोना। जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये बीडहून कोविड योद्धा दीपक नागरगोजे आहेत। या कोरोना काळामध्ये 300 लेकरांना जेवण देण्याचं त्यांनी काम केलं। या कोरोना काळामध्ये शांतिवन या त्यांच्या संस्थेला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला, मात्र त्यावर मातही केली गेली। या काळामध्ये मुलांचा सांभाळ करणं, निराधार आणि वंचित मुलांना या शांतिवन मध्ये आधार देण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं। खरं तर हे काम गेल्या अनेक वर्षांपासून शांतिवन ही संस्था करते। केवळ दीपक नागरगोजेच नाही तर त्यांची पत्नी कावेरी सुद्धा खूप चांगलं काम या संस्थेच्या माध्यमातून करते। खूप स्वागत आहे आपलं टार्गेट कोरोनामध्ये दीपक नागरगोजेजी। धन्यवाद सर। आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून आपण काम करतात, पण सर्व सामाजिक संस्थांना या कोरोनाच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागलं। त्याचे काय अनुभव सांगा।
सुरुवात जेव्हा लॉकडाऊनचा हे झाला म्हणजे देशामध्ये टाळाबंदी झाली आणि टाळाबंदी झाल्याच्या नंतर एक भीती मोठी वाटली होती की आता आपण कसं भागवायचं, कारण आमच्या ज्या संस्था आहेत शांतीवन आणि इतर अशा सामाजिक काम करणाऱ्या संस्था प्रामुख्याने मुलांचं काम करतात. 0 ते 18 वयोगटातील मुलांचं पालन पोषण संगोपन आणि शिक्षणाचं काम आम्ही इथे करत असतो आणि हे सगळं काम शासनाच्या कुठल्याही अनुदानाशिवाय चालतं किंवा निव्वळ श्रोत्या म्हणजे जी देणगीदार लोक आहेत आपली, जी समाजातली देव माणसं शोधून त्यांच्याकडून जी देणग्या येतात त्याच्यावरतीच हे काम चालू असतं. परंतु अशा पिरियड मध्ये ही लोकच अडचणीत आली. लॉकडाऊन सुरू झाला आणि जेव्हा आमच्याकडे येणारी जी पाहुणे मंडळी असते, जी भेट देण्यासाठी प्रकल्पाला भेट देण्यासाठी लोक येत असतात, ती लोक येणंच थांबलं आणि म्हणून वरचा जो खर्च आम्हाला रोज लागतो, जसं की अन्नधान्यापासून किराण्यापासून जो खर्च लागत असतो, जो खर्च आम्ही या पाहुण्यांच्या मदतीतून लोकांच्या देणग्यामधून करत असतो, हा खर्च भागवायचा कसा हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. आणि तो प्रश्न इतका गंभीर होता की काय करावं आणि काय करावं हे सुचत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये हे जे दिवस 8 महिने जे आमचे याच्यामध्ये गेले ते अत्यंत कठीण होते. आज विचार जरी केला तरी अंगावरती काटा उभा राहतो, इतके कठीण प्रसंगातून जावं लागलं या वेळेमध्ये. आणि या काळात काही निराश्रित मुलं सुद्धा तुमच्याकडे दाखल झाली, कारण इतर वेळेला सातत्यानं या मुलांचा सांभाळ करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची फौज तयार करणं, साधन सामग्री जुळवत राहणं हे संस्थेला हा. करायलाच लागतं. पण या हो काळात हो सुद्धा त्या मुलांच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठी वादळं निर्माण झाली. ऊसतोड कामगार मजुरांची मुलं असतील, हो वंचित घटकातली मुलं असतील, शेतकऱ्यांची गरीब हो मुलं असतील, ही काही दाखल हो. होऊ पाहत होती संस्थेमध्ये? अतिशय म्हणजे मुलं तर खूप दाखल होण्यासाठी, कारण इतकं आलं होतं की संकटच इतकं भयंकर होतं की वास्तविक पाहता शहरातून आलेली लोक हे गावकुसा बाहेर थांबली होती. ऊसतोड कामगार त्या पिरियड मध्ये जेव्हा गावी आले तर ते गावी आलेले ऊसतोड कामगार गावकुसा बाहेरच थांबवले गेले होते, क्वारंटाईन करण्यात आले होते. आणि त्यावेळी आम्ही जेव्हा ह्या ऊसतोड कामगारांकडे पाहायचो तेव्हा त्यांची छोटी छोटी लेकरं आम्ही तिथे उपाशी राहताना पाहिली. तर त्यावेळी एक असा विचार मनात यायचा की या लेकरांना आपण शांतीवनमध्ये प्रवेश देऊ, परंतु शेवटी सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक संस्थांना थोडी काही मर्यादा असतात आणि मर्यादेतून काम करत आपण राहावं लागतं. पण तरी सुद्धा इथे काही मुलांनी प्रवेश देण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली होती, परंतु कोविडच्या या संकटामध्ये ही प्रक्रिया काही काळ थांबवलेली होती. कारण आहेत ती मुलं सुरक्षित राहण्यासाठी, ही नवी मुलं इन्फेक्शन इथल्या मुलांना होऊ नये म्हणून नवीन मुलांना प्रवेश थोडा जपूनच आम्ही देत बरोबर होतो. आहे. तरी सुद्धा आई वडील नसलेली मुलं जेव्हा जेव्हा प्रकल्पात येत होती तेव्हा त्यांना प्रकल्पाचं दार बंद कामाला करता नाही आलं, परंतु त्या मुलांना क्वारंटाईन करून ठेवणं, 14 दिवस त्यांची वेगळी देखभाल करणं आणि त्यातून मेडिसिन्स वगैरे, सॅनिटायझर, मेडिसिन चांगल्या ज्या काही काळजी, सगळ्यात जास्त उत्तम अशी काळजी जी घेता येईल ती काळजी घेणं. आणि मग ही काळजी घेण्याचं प्रकरण आलं की पुन्हा खर्च वाढत गेला. बरोबर. सॅनिटायझर असतील, मास्क असतील, अशा अनेक गोष्टीवरती जी खर्च आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हते, की जी खर्च आम्ही कधी आमच्या वार्षिक नियोजन आराखड्यात टाकलेली सुद्धा नव्हती, अशी मोठमोठी खर्च आम्हाला याच्यामध्ये करावी लागली. परंतु जास्तीत जास्त मुलांना आम्ही प्रवेश जरी देऊ शकलो नसतो तरी ज्या मुलांना गरज होती आणि छोटी बाळं ज्या बाळांना गरज होती अशा मुलांना आम्हाला प्रवेश द्यावाच लागला. आणि त्या मुलांसाठी आम्हाला आमची दारं उघडी ठेवावी लागली इतक्या भयंकर परिस्थितीत सुद्धा. ही अत्यंत भयभीत करणारी परिस्थिती होती. आणि या काळातही जय महाराष्ट्राने एक तुमची बातमी दाखवली होती की हो बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या आर्वी या गावात तुमची ही संस्था आहे, त्याच्या हो बाजूला एक स्टोन क्रशर सुरू झाला होता आणि दगडी फोडण्यासाठी रात्री बेरात्री स्फोट केले जात होते आणि मुलं खूप घाबरून जात होती. थोडक्यात तो हा. विषय सांगा परत एकदा. स्टोन क्रेशर शांतीवनच्या बाजूला झालेला नव्हता, परंतु आपली सिस्टर एनजीओ आहे बालग्राम म्हणून, की जी खूप चांगलं काम तिथे करते आणि त्या बालग्रामच्या परिसरामध्ये हा स्टोन क्रेशर सुरू झाला होता. अनधिकृत स्टोन क्रेशर होता तो. आणि त्या क्रेशरच्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना सगळेजण मिळून भेटल्याच्या नंतर हा स्टोन क्रेशर बंद करण्याचा म्हणजे कारण नव्हतं, कारण त्याला परवानगीच नव्हती, तो अनधिकृतपणे तो चालत होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आणि हा स्टोन क्रेशर आता बंद झालेला आहे. त्या संकटातून बालग्राम ही वाचलेली आहे आता. अच्छा, म्हणजे जय महाराष्ट्रानं जी बातमी दाखवली होती त्याचे काही परिणाम प्रशासनावर झाले असं म्हणता येईल?
नक्कीच नक्कीच त्याचे परिणाम झाले आणि सगळ्या माध्यमांनी त्या स्टोन क्रशरच्या विरोधामध्ये एक मोहीम घेतली आणि त्याचे परिणाम अतिशय चांगले झाले आणि ह्या स्टोन क्रशर बंद करावा लागला त्यांना. तिथली आम्ही काही दृश्य दाखवतोय. एकीकडे शांतिवनचं काम आणि दुसरीकडे बालग्रामचं काम, जी तुमची सिस्टर हो. एनजीओ आहे. हो. या दोन्ही केंद्राचा सांभाळ करणं हे आता जिकिरीचं होऊन बसलंय. कारण आताही अर्थव्यवस्था ही तितकीशी चांगली नाही आहे संस्थेची, आणि आजूबाजूला जे देणगीदार आहेत तुम्हाला कायम मदत करतात, त्यांच्यासाठी फार कठीण काळ आहे. हो. काय म्हणाला सर, ऐकायला आलं नाही मी असं मला. म्हणालो की बालग्राम आणि शांतिवन या ही तुमची दोन्ही संस्थेची केंद्र आहेत. या दोन्हीचा सांभाळ करणं आता सुद्धा तितकंसं सोपं नाहीये. आणि तो तुम्ही कसा करतात? कारण देणगीदार सुद्धा आता या काळामध्ये त्यांनी सुद्धा आपले हात सगळे आखडते घेतले. आम्ही मध्ये एक अपील केलं होतं आणि अपील केल्याच्या नंतर देणगीदारांना एक कळकळीची एक विनंती केली होती की आम्ही सगळे अडचणीत आहोत आणि 300 मुलांचा सांभाळ करताना इथे जी रोज काही म्हणजे ज्या सुविधा इथे द्याव्या लागतात त्या देणग्या बंद झाल्यामुळे येथील खर्च बंद होत नाहीत. खर्च तर करावेच लागतात आणि म्हणून अपील केल्याच्या नंतर चांगली काही लोक आमच्या समोर धावून आली आणि त्यांनी आम्हाला मदत तर केलीच, परंतु याच्यामध्ये दुसरा एक चांगला दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळाला की इथली जी स्थानिक लोक आहेत, जे शेतकरी आहेत, स्थानिक लोक ज्यांच्यासाठी आम्ही काही काळ काम केलं, काम करत असतो, ही लोक आता धावून आली आणि कुणी धान्य दे, कुणी भाजीपाला दे, कुणी दूध दे, या पद्धतीचं जे वस्तू स्वरूपातलं दान या शेतकऱ्याने आम्हाला केल्यामुळे आम्ही सध्या तरी तग धरून या संकटातून चालत आहोत, तग धरून आहोत आणि या संकटातून प्रवास करत आहोत. स्थानिक कावेरी ही लोकांच्या 300 निराश्रित मुलांची आई झाली, माय झाली. या कावेरी बद्दल हो. सांगा. ती तुमची पत्नी आहेच, पण त्या तुमच्या पत्नी आहेच, पण त्यासोबतच संस्थेचा सगळा डोलारा सांभाळून ठेवणं या काळामध्ये, कठीण काळामध्ये, यासाठी त्यांचा खूप मोठा हातभार लागला. सामाजिक संस्था चालवत असताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात की एक गोष्टी प्रत्यक्ष फील्डवरती काम करणं हे अत्यंत महत्वाचं असतं की त्याच्याशिवाय ही कामं चालू शकत नाहीत. आणि फील्डवर काम करत असताना मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण अनाथ मुलांच्या बाबतीत जेव्हा काम करतो तर त्या मुलांची आई होऊन राहणारं, बाप होऊन राहणारं कुणीतरी प्रकल्पात हवं असतं आणि मायेची ऊब देणारं, बापाची ऊब देणारं जर प्रकल्पात कुणी नसेल तर या मुलांना त्या संस्थेविषयी आपलं घर वाटत नाही, घराचं प्रेम त्यांना दिलं जात नाही. म्हणून 24 तास सामाजिक कार्यकर्त्याने त्या प्रकल्पामध्ये गाडून घेण्याची गरज असते. हे गाडून घेण्याचं काम कावेरी गेल्या 20 वर्षापासून इथे करते. आता मी आणि कावेरी दोघं तिथे काम जरी करत असलो तरीही मला जास्तीत जास्त बाहेर फिरावं लागतं, देणग्या जमा करणं, काही वस्तू स्वरूपात मदत गोळा अगदी करणं, यासाठी आम्ही बाहेर फिरत बरोबर. असतो. एक थोडक्यात सांगा जबाबदारी दीपक नागरगोजेजी कावेरी करते. की ही दिवाळी कशी गेली या मुलांची? दिवाळी कशी गेली याचा हे झालं की दरवर्षीपेक्षा ही दिवाळी थोडीशी म्हणजे आम्हाला म्हणजे संकटात घेऊन जाणारी जरी होती, पण तरी सुद्धा ज्या दरवर्षीच्या दिवाळीची जर तुलना केली तर दरवर्षी पुणे मुंबईहून येणारी जी मंडळी असते, पुणे मुंबईहून येणारी आमची जी डोनर लोक असतात बरोबर. ती जास्त प्रमाणात असतात आणि ती मग मुलांना नवे कपडे, नवा फराळ, नवे वस्तू हे ह्याच्यामध्ये दिले जात असतं आणि त्यांची जाणीव, त्यांची उणीव यावर्षी होती की ही पाहुणे मंडळीच आमच्याकडे यावर्षी आली नाही कुणी आणि या कोविडच्या संकटामुळे आम्ही जास्त पाहुण्यांना बोलावू अगदी शकलो नाही. अगदी अगदी बरोबर आहे. त्यामुळे या दिवाळीवर थोडस म्हणजे आनंदाचं विरजण होतं आमच्या संस्थेच्या ह्याच्यामध्ये की पाहुण्यांशिवाय ही पहिलीच दिवाळी आम्ही साजरी केली की मुलांना पाहुण्यांशिवाय पहिलीच दिवाळी ही साजरी करावी लागली कोरोनाच्या काळात. ही आठवण संस्थेच्या सोबत राहणार आहे. पण त्या सोबतच तुम्ही जी मात केली संकटावर, ती सर्वात जास्त महत्वाची आहे, प्रेरणादायी आहे. तुमच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आपण सहभागी झाला. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमात आपले खूप खूप धन्यवाद दीपक नागरगोजे साहेब. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन कोविड योद्ध्यासह, त्याच्या कामासह.